माझ्या एक लक्षात आलं, की ज्यावेळेस आपण स्वतःचे डोळे झाकतो शांत चित्तानं, त्यावेळेस आपलं क्रिएटिव्ह माइंड चालू होतं किंवा आपल्याला एक अगाध शांतता मिळते. आज मी आणि माननीय श्री माझे परममित्र विकास सर आज एका अशा चांगल्या ठिकाणी आलेलो आहोत, की तिथे शांतता आहे, समाधान आहे आणि आत्ताच आम्ही मेडिटेशन केलं. एकदम भारी वाटलं. चांगले विचार आले. ज्यावेळेस आपण शांत असतो, त्याच वेळेस आपल्याला एकदम छानसे विचार सुचतात. इतर वेळेस ते सुचत नाहीत. त्यामुळे नक्कीच शांत ठिकाणी निसर्गात येणं गरजेचं आहे. शांत बसणं गरजेचं आहे. जीवन काय एका चांगल्या दिशेनं, शांततेच्या दिशेनं गेल्याशिवाय राहत नाही. सर, तुमचं मत? नक्कीच या ठिकाणी मी आवर्जून एक गोष्ट सांगेन मित्रांनो, की तुम्ही ज्यावेळेस निसर्गाच्या म्हणजे सानिध्यात येता, सकाळची थंड हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि एक मंद शांतता, तर ती तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी लवकर प्रयत्न करते असं मला वाटतं. आजचा अनुभव तरी नक्कीच असं सांगतोय, की आपण बऱ्याच वेळा मेडिटेशन करत असतो, पण हे करत असताना परिसरातलं वातावरणसुद्धा त्या मेडिटेशनवरती एक चांगला प्रभाव टाकत असताना आज जाणवतं आहे. आणि म्हणजे नशिबानं आम्ही सातारकर आहोत. आम्ही कास पठारावरच्या जंगलात आज आलेलो आहोत आणि सकाळी 6-6:30चं जे मंद झुळूक वाऱ्याची मे महिन्यातली ते अनुभवतोय. इथे एक वेगळ्या प्रकारचा वास आहे झाडांचा, म्हणजे आयुर्वेदिक फुलापानांचं जे वास आहे तो वास आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि हा आनंद प्रत्यक्षात तुम्ही येऊन घ्या, एवढंच या ठिकाणी व्यक्त होईल. लवकरात लवकर आपण मनातली तृप्ती साधायची असेल तर अशा ठिकाणी तुम्ही येणं गरजेचं आहे. अत्यंत सरांनी म्हणजे चांगला उलगडा केला निसर्गाचा. भारी वाटला. निसर्ग साधारण हो का असा हा निसर्ग आहे, अशी ही झाडी आहे सर्व काही. आणि अशा ठिकाणी नक्कीच यायला पाहिजे आणि एक जीवनाचा शांततेचा आनंद घेतला पाहिजे. धन्यवाद.